तिला जाग आली तेव्हा मध्यरात्र होती. गेली कित्येक रात्री तिला झोप येत नव्हती. आज कुठेतरी डोळा लागला तर अचानक अशी झोपमोड झालेली. आता पुन्हा झोप येणे शक्य नव्हतं. तिला वाटलं युगानयुग आपण जणू जागेच आहोत. कुठल्याही शिक्षेपेक्षा भयंकर अशी ही शिक्षा आपल्याला मिळालेली आहे. तिने दिवा लावला. समोर सारं नेहमीचंच ओळखीचं होतं. भिंतीवर लावलेला गणपतीचा फोटो, कोपऱ्यातला फ्रीज, त्यावर काही औषधांच्या बाटल्या, रात्री बनवलेले विस्कीचे ग्लास तसेच टेबलवर पडलेले. काश्मीरला गेली असता काश्मीरी पोशाखात काढलेला तिचा एक फोटो कोपऱ्यात होता. टेबलच्या मध्यभागी 4 दिवसापूर्वीच वर्तमानपत्र पडलेले. तिथेच गोळ्यांची पाकिटं ठेवलेली, झोपेच्या गोळ्यांची. कालच चंद्याने आणले होते तिच्यासाठी, रात्री तिला शांत झोप लागावी म्हणून. मात्र तिने त्यातील एकही गोळी घेतली नव्हती. पाकीट तसेच गोळ्यांनी पूर्ण भरलेले होते. बाजूला हालचाल झाली म्हणून तिने नजर टाकली. पलंगावर पसरलेल्या चंद्या झोपेत कूस बदलत होता. झोपेत किती निरागस दिसत होता, एखाद्या 7-8 वर्षाच्या लोभस पोरासारखा. तिला हेवा वाटला धुंदावणाऱ्या त्याच्या तारुण्याचा, त्याच्या शांत निरागस बेखबर निद्रेचा, शांत निजलेल्या चंद्याचा. झोपेतला निरागस छटांचा चेहरा पाहून एरवी त्याच्या बंदुकीतून धडाधड सुटणाऱ्या गोळ्यांनी कितीतरी निष्पाप माणसांचा जीव घेतला असेल हे सांगूनही कोणाला पटलं नसतं. शार्पशूटर चंद्या मायकलभाईच्या गँगसाठी काम करायचा. पोलिसांनी मायकलभाईचा हाडवैरी असलेल्या छोट्या साजनची माणसं सतत त्याच्या मागावर राहत, त्याचा जीव घेण्यासाठी टपलेली असत. तिची नजर चंद्याच्या लोभस भासणाऱ्या चेहऱ्यावर खिळली. तिने त्याच्याजवळ जात त्याच्या राठ कुरळ्या काळ्या केसातून ममतेने हात फिरवला. चंद्या जीव ओवाळून टाकायचा तिच्यावर. तिच्यापेक्षा वयाने लहान असूनही तिच्यावर विसंबून असायचा, आसुसलेला राहायचा तिच्या प्रेमासाठी, मायेसाठी. किती पुरणार आपण त्याला? तिने त्याला बराचदा म्हटलं देखील. मला आणि गुन्हेगारी जगाला दोघांनाही सोड. पुढे जा आयुष्यात, लग्न कर, संसार मांड स्वतःचा. तो फक्त गालात हसायचा. लहान बाळासारखा तिच्या मांडीवर डोकं घुसळायचा. म्हणायचा, तू करशील का माझ्याशी लग्न? संसाराचा डाव मांडशील का माझ्यासोबत? च्या डोळ्यात जगायचा. परतीच्या सगळ्या वाटा बंद झाल्यात. स्वतःच्या हाताने सगळे परतीचे दोर कापलेत मी. आता शक्य नाही, तो उसासे टाकत म्हणायचा. ती विचार करत असे, आपल्यासारखंच हा देखील वाट चुकलेला. परतीची वाट नाहीच दोघांच्याही नशिबात. असं म्हणतात, दुःखाचा एकसमान धागा असलेली जीवनियती परस्परात बेमालूमपणे गुंतवते, त्यांना एकमेकांच्या जवळ आणते. आपल्या आणि चंद्याच्या बाबतीत हे सत्य नव्हते काय? कितीतरी पुरुष आले तिच्या आयुष्यात, मात्र चंद्यासारखा जीव लावणारा दुसरा कोणी तिला भेटलाच नाही. तिनेही मुद्दामहून कोणात जीव गुंतवला नाही. जे होतं ते सगळं व्यवहाराच्या पातळीवर. मात्र चंद्यासोबतचं तिचं नातं व्यवहाराचं नव्हतं. ती खऱ्या अर्थाने त्याच्याशी रत होत होती, आसक्त होत होती, मनाने आणि शरीराने दोन्हीनेही. त्याच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता तिला आपली आई आठवली, परिस्थितीने गांजलेली, पण जिवंत होती तोपर्यंत तिच्या डोक्यावर नभ बनून सावली देणारी. आईनंतर आपल्यावर माया करणारा चंद्या एकमेवच. नाही नाही, विसरलो आपण. ती स्वतःशीच चुकचुकली. दुधाच्या साईसारखी माया करणारं होतं अजून कोणीतरी. कोण? अरुण्या. हो, अरुण्याच. तिची आठवण येते. गेले काही दिवस तर तहानेने जीव तळमळावा तशी सतत तिची आठवण येते. ती पलंगावर निपचिप पडून राहिली, डोळे टक्क उघडे ठेवून. तिला वाटलं आठवणी आपल्याला फार फार मागे खेचून नेतात. आयुष्यात ज्या वाटेवरून न थांबता धावायला सुरुवात केली
मागे वळून पाहावेसेही वाटले नाही. ज्या आठवणी पुसाव्याशा वाटल्या त्या पुन्हा आपल्याला पारंबालाच नेऊन ठेवतात. मनात नसतानाही पुन्हा ती वाट चालावी लागते आणि मग जे नकोसं आठवावे वाटते ते पुन्हा आठवू लागते. तिच्या आईला नेहमी वाटे आपल्या लेकीने खूप शिकावे, स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहावे. तिच्या आईने पीटरभाईच्या वशिल्याने तिला सेंट मेरी हायस्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला. त्या शाळेत धनदांडग्यांची, राजकारण्यांची मुलं शिकत. तिच्या गबाळ्या दरिद्री वस्तीतल्या एकाही मुलाला किंवा मुलीला तिथे शिक्षण घेणे शक्य नव्हतं. त्यांना शाळेच्या गेटवरही कोणी उभं केलं नसतं. तिला आठवलं, पीटरभाईनं दिलेली चिठ्ठी जेव्हा शाळेच्या प्रिन्सिपलला आईनं दाखवली तेव्हा खरं तर त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. मात्र पीटरभाईच्या चिठ्ठीतला आदेश डावलण्याचे सामर्थ्य त्यांच्याजवळ निश्चित नव्हते. प्रिन्सिपल चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणाले होते, "हो, माय लिटल प्रिन्सेस, वेलकम टू आवर स्कूल." अशा रीतीने मग सेंट मेरीसारख्या कॉन्व्हेंट शाळेत तिच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. पीटरभाई त्यांच्या वस्तीतला दादा होता. खून, मारामाऱ्या, खंडणी मागणे ह्या आणि अशाच अनेक गुन्ह्यांसाठी तो कुख्यात होता. त्याची स्वतःची टोळी होती. वस्तीत शहरात त्याची दहशत होती. तिच्या शाळेच्या शिक्षणाचा सगळा खर्च पीटरभाई करायचा. आपल्यावर व आईवर पीटरभाई एवढा मेहरबान का आहे हे कळण्याइतपत तिचे वय नव्हते. पीटरभाई जेव्हा कधीही शाळेत तिच्या घरी यायचा तेव्हा आप्पा तिला घेऊन तास 2 तास समुद्रावर फिरायला जायचे. पीटरभाईला चाळीत येताना पाहिले की शेजाऱ्यांची दारं पटापट आतून बंद व्हायची. ती आप्पांकडे हट्ट करत म्हणायची, "आईला पण सोबत घेऊया." तेव्हा तिचे कान पिळत आप्पा तिला पीटरभाईची भीती घालायचे. हळू आवाजात म्हणायचे, "चूप राहा जरा वेळ. पीटरभाईकडे मोठा सुरा आहे. त्याने तो पोटात घुसवला तर आतडी बाहेर येतील. चल, पळ लवकर." ती घाबरून जायची. मुकाटपणे आप्पांच्या हाताला धरून समुद्रावर जायची. कोपऱ्यावर वळताना पाहायची तर चाळीतल्या त्याच्या खोलीची एकमेव खिडकी बंद झालेली असायची. पीटरभाई आपल्या घरी आल्यावर दारं खिडकी बंद करून आई घरी एकटीच का राहते ते तिला त्या वयात कधी समजलेच नाही. पीटरभाईकडे आईला एकटं सोडणाऱ्या आप्पांचा तिला राग यायचा. जेव्हा आप्पा आणि ती घरी परतायचे तेव्हा पीटरभाई गेलेला असायचा. तिला आईचे डोळे लाल झालेले जाणवायचे. बहुतेक ती रडली असावी. आई आप्पांच्या मुठीत काही नोटा कोंबायची, तोंडाने पुटपुटायची. आप्पांचं तिच्या पुटपुटण्याकडे जराही लक्ष नसायचं. खुश झालेले आप्पा पैसे घेऊन पसार व्हायचे आणि मग कधीतरी रात्री डुलत डुलत त्यांची स्वारी घरी परतायची. ती खिडकीतून त्यांना पाहायची. आई दाराबाहेर त्यांचं वाढलेले ताट आणि पाण्याचा तांब्या ठेवायचे आणि घराचा दरवाजा बंद करून घ्यायची. त्यांचं अंथरूण देखील ती बाहेर टाकायची. रात्री कधीतरी आप्पा दार ठोठवत पण आई दार कधीच उघडायची नाही. तिने आप्पांना घरातून आणि आपल्या हृदयातून केव्हाच हद्दपार केले होते. आई तिला कुशीत घेऊन झोपायची. आईचा पदर ओला झाल्याचा तिच्या गालांना कधीतरी जाणवायचा. ती आईला घट्ट मिठी मारायची. तिला वाटायचं ही रात्र कधीच सरू नये. रात्र सरली तर आईच्या खुशीपासून, मायेपासून आपण दुरावणार. तिला ते नको वाटायचं. च्या भिंतीवर कोणीतरी खोडसाळपणे खडूने काहीतरी लिहून ठेवलं होतं. ती जवळ जाऊन वाचू लागली. 1 2 3 4. शेंबड्या उजीला बापच फार. तिनं ते मोठ्याने वाचलं. तिला त्याचा अर्थ लागला नाही. पण मागून आलेल्या आईने तिला ते वाचताना पाहून बखोटीला धरून घरात नेलं. पोतेरे घेऊन भिंतीवरचं लिहिलेलं आईने पुसून टाकलं. आई आतल्या आत धुसमुस लागली. मेल्याच्या बुडाला आग लागते
माझी पोर इंग्लिश शाळेत शिकते तर जळतायत मेले सगळे. आई घरात येत बडबडू लागली. तिला मात्र कसलाच बोध झाला नाही. चाळीतले आजूबाजूचे शेजारी पाजारी आपल्या आईबद्दल आणि आपल्याबद्दल चांगलं म्हणत नसावेत तेवढं मात्र तिला समजलं. शाळेत ती कुणाशीच जास्त बोलायची नाही. तिला तिच्या आणि इतर मुलांच्या परिस्थितीत असलेले दरी कळली होती. तेव्हा ती 5वीत होती. दुपारच्या सुट्टीत एकटीच आपल्या बाकावर जेवणाचा डबा खात बसली होती. ती खाण्यात गुंतलेली असताना अचानक तिच्या कानावर गोड नाजूक आवाज पडला. मी पण बसू का इथे डबा खायला? आजच नव्याने वर्गात दाखल झालेली ती नवी मुलगी तिला विचारत होती. ती घाबरली. तिने डबा दोन्ही हाताने लपवला. रात्रीची शिळी भाकरी आईने डब्यात गरम करून दिलेली. तिला लाज वाटली. असू दे, नको लपवू डबा. माझं नाव अरुण्या. आणि तुझं? नव्या मुलीच्या चेहऱ्यावरचे निरागस हास्यछटा पाहून ती स्वतःशीच हसली. आणि मग पुढे दोघींची घट्ट मैत्री रुजली. साईसारखी निरागस चेहऱ्याची अरुण्या तिची जीवाभावाची मैत्रीण झाली. दोघींच्याही घरची परिस्थिती पूर्णतः वेगळी होती. मात्र दोघींच्या मैत्रीत त्यांच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीमुळे बाधा कधीच आली नाही. अरुण्याचे आईवडील दोघेही कॉलेजात शिकवायचे. कधीतरी तिला वाटायचं, नको अरुण्याशी मैत्री कुठे तिचं दुधाच्या साईसारखं आयुष्य आणि कुठं आपलं निखाऱ्याखालचं आयुष्य. कुठंच न जुळणारी आयुष्य आहेत दोघींची. मात्र अरुण्या कधीच तिला तिच्या परिस्थितीबद्दल विचारलं नाही. आपलं उच्च पातळीवरचं जीवनमान कधीच तिच्या दुबळ्या जीवनमानाशी तोललं नाही. दोघींचीही गळा सुरेल होता. अरुण्याला भविष्यात गायिका बनायची इच्छा होती. त्यासाठी ती मेहनतही घेत होती. दोघीही शाळेतल्या गायन स्पर्धेत नेहमीच पारितोषिकं मिळवत. वाढत होती वयाने आणि शरीरानेही. मनात भावनांचे आणि शरीरात प्रेरकांचे आंदोलन सुरू झाले होते. शरीरात मनात नव्याने काही तर उमलू पाहत होते. हल्ली पीटरभाईचं घरी येणं थांबलं होतं. आईनेच त्याला रोखलं होतं. मात्र आईचं घराबाहेर जाणं वाढलं होतं. तिला काही गोष्टी कळू लागल्या होत्या. कानात काडी टाकून फिरवत बसलेले आप्पा नाक्यावर दिसले की तिचं मस्तक उकळायला लागे. लोकांचे हात पाहून भविष्य सांगायचा खुळा नाद त्यांना लागला होता. अमेरिका, आखाती संबंध, जागतिक राजकारण, भारताचे अर्थकारण, पवारांचे राजकारण, बाळासाहेबांचे हिंदुत्व असल्या भल्या मोठ्या ज्वलंत विषयावर पानाच्या टपरीवर भाषण ठोकताना त्यांना पाहिलं की तिची कानशिली गरम व्हायची. त्याच्या मागे लोक त्याची खिल्ली उडवत. त्यामुळे तर तिच्या अजूनच संताप व्हायचा. 8वीत होती ती तेव्हा. एक दिवशी शाळा लवकर सुटली तर ती आणि अरुण्या सोबतीने समुद्रावर फिरायला गेल्या. दोघींनीही भेळपुरी खाल्ली. वाळूत बसून खूप गप्पा मारल्या. घरी परतायचं म्हणून दोघी उठल्या तर बाजूच्या माडाच्या झाडाखाली हसण्याचा आवाज आला. म्हणून तिने वळून पाहिलं तर तिला धक्काच बसला. अरुण्या पुढे गेली. ती थोडी मागे राहून पाहू लागली. तिला काहीतरी ओळखीचं जाणवलं. आई! हो, आईच होती तिची तिथे. केस मोकळे सोडलेले, पदर वाऱ्यावर उडत होता तिचा. आणि बाजूचा पुरुष हो, तोच होता पीटरभाई, आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला. आई त्याच्या केसातून प्रेमाने हात फिरवत होती. त्याच्या गप्पा गोष्टी रंगलेल्या. मध्येच पीटरभाई आईचा हात स्वतःच्या हातात घेत होता. दोघांनाही आजूबाजूचे भान नव्हते. एखाद्या नवथर तरुणीसारखे दोघे परस्परात गुंतले होते. शी! तिला घृणा वाटली. आईची, स्वतःच्या शरीराची. चल लवकर, तिने अरुण्याला हाताला धरून खेचत नेलं. अरुण्याच्या दृष्टीस काही पडू नये म्हणून ती धडपड करू लागली. घरी जाण्याची तिची इच्छा जणू मेली होती. ती नगरपालिकेच्या बागेत बसून राहिली. अंधार पडल्यावर सिक्युरिटीने हटकल्यावर ती घरच्या दिशेने निघाली. चाळीच्या जिन्यात नखकात खात बसलेले आप्पा तिला दिसले. तिला त्यांच्यावर थुंकावंसं वाटत ती आत आली. आई आज जास्तच आनंदात दिसत होती. जणू काही घडलंच नाही आणि कुणी तिला पाहिलं नसेल ह्या आविर्भावात ती वागत होती. कोण लागतो ग पीटरभाई तुझा? कोण आहे तू त्याची?
एखाद्या पेटता फटाका एखाद्याच्या समोर फेकावा तसा तिने आईपुढे प्रश्न फेकला. आई दचकली. का असं विचारतेस? प्रश्न नको, उत्तर दे आधी. आई तिच्याजवळ आली. उत्तर पाहिजे तुला? जा आणि त्या बाहेर बसलेल्या तुझ्या हरामी बापाला विचार, कोण लागतो पीटरभाई माझा ते. आईचा आवाज वाढला. तिच्या डोळ्यात संताप आणि अश्रूचं मिश्रण जमा झालं. ठेवलेली बाई आहे मी पीटरभाईची, आणि तो बाहेर बसलाय ना तुझा बाप, तो दलाल आहे. लू भरलेल्या लाचार कुत्रा आहे. पीटरभाईचं कळलं आता तुला. पीटरभाईच्या आशीर्वादाने तुझं शिक्षण आणि घर चालत आहे. लायकी आहे का आपली ते बघ आधी इंग्रजी शाळेत शिकण्याची. मला प्रश्न विचारतेस? एवढी मोठी झालीस तू. तिला वाटलं, नको हे शिक्षण, नको ती जळत्या निखाऱ्यावरच्या आयुष्याची वाट. शील विकून इज्जत वेशीवर टांगून घेतलेले शिक्षण नको आपल्याला. त्या प्रसंगानंतर ती हळूहळू आईपासून दुरावू लागली. अरुण्याच्या मैत्रीत जीव गुंतवू लागली. शांत, भोळी, संवेदनशील मनाची, चेहऱ्यावर नेहमी निरागस छटा बाळगणारी अरुण्या तिला तिचे आधारस्तंभ वाटू लागली. आयुष्यात माया लावणारी फक्त रक्ताचीच नाती नसतात का? स्वतःच्या डब्यातलं साजूक तुपाच्या पोळीचा हट्टाने घास भरवणारी अरुण्याची माया आईच्या मायेपेक्षा किंचितही कमी भरत नव्हती. शाळेचा प्रवास संपत आला होता. दोघींचीही अरुण्याने गायनाचा वर्ग लावलेला. तिची इच्छा असूनही तिला गायन वर्गाची फी परवडली नव्हती. 10वीला दोघींनाही चांगले गुण पडले. यथासांग दोघींनीही एकाच कॉलेजात प्रवेश घेतला. पीटरभाईच्या कृपेचा हात तिच्या डोक्यावर कायम होता. उमलत्या वयात अरुण्याची आणि तिची मैत्री अजूनच घट्ट होत होती. कॉलेजात गेल्यामुळे अभ्यासाचं प्रमाण वाढलं होतं. तरीही दोघी कॉलेज सुटल्यानंतर सिनेमा पाहायला जायच्या. समुद्रकिनारी भटकंती करायच्या. कॉलेजवयीन आयुष्यात एक प्रसंग असा घडला की अरुण्याच्या हळव्या संवेदनशील स्वभावाचा एक पैलू नकळतपणे तिच्यासमोर उलगडला. कॉलेजचे तास संपल्यावर दोघीही रस्त्यावर रमतगमत गप्पागोष्टी करत निघालेल्या. एक लहानसे कोवळे कुत्र्याचे पिल्लू त्यांच्या समोरून येत होते. किती सुंदर आहे ग ते पिल्लू, असं अरुण्याने म्हणायचा अवकाश आणि अचानक एक भरधाव मोटारीने त्या पिल्लाला उडवून टाकले. पिल्लू रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले. बिचारे अभागी, तिला धक्का बसला. पण त्यापेक्षा जास्त धक्का तिला तेव्हा बसला जेव्हा अरुण्याने तिच्या खांद्यावर मान टाकली. तिला चक्कर आलेली. अनपेक्षितपणे घडलेल्या प्रसंगाने ती घाबरून गेली. रिक्षा करून तिने अरुण्याला घरी सोडलं. तिच्या आईला घडलेला प्रसंग सांगितला. पुढचे 2 दिवस अरुण्या कॉलेजला आली नाही. ती काळजीने तिला भेटायला तिच्या घरी गेली.